प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये आज आपण बघतोय बयोने गौतमीला चांगलीच धमकी दिली आहे बरं का. गौतमी तिला काल ओरडत असते ना की तुझ्या लायकीत राहायचं, काय बोलतेस ग मला. मग बयो गौतमीला म्हणते मी माझी लायकी चांगलीच ओळखून आहे, पण तुम्ही ओळखून आहात का? ज्या घरामध्ये ज्या नवऱ्याच्या घरातलं खाता त्याच नवऱ्याच्या जीवावर उठलात ना तुम्ही आज. गौतमी आता जरा घाबरते मनातल्या मनात आणि विचार करते बापरे, हिला कळलं की काय मी शुभूला मारायचा प्रयत्न केला ते. बयो म्हणते माझ्याकडे सध्या सिद्ध करायला काही नाहीये, पण मी लवकरच हे सिद्ध करणार आहे की ते तुम्हीच केलं होतं म्हणून. गौतमी आता खूप घाबरते आणि बयोला काहीच बोलत नाही. आता हा बयोचा खरं तर संशय आहे, पण बयोने तिला असं काही क्रिएट केलंय ना वातावरण की जणू काही बयोला माहितीच आहे की गौतमीनेच ते इंजेक्शन प्लॅन केलंय. पण आता आपण बघतोय की बयो रात्री झोपलेली असते, पण इराच्या डोक्यामध्ये शुभमकरांनी जे काही सांगितलंय ते अगदी फिट बसलंय, पण ते जरा वेगळ्या पद्धतीने फिट बसलंय. कारण बयोवरचा राग काही अजून गेला नाहीये. पण ठीक आहे, बयोच्या रागापोटी का होत नाही, पण ती आता अभ्यासाला लागली आहे आणि ती जिद्दीने अभ्यास करताना दिसतीये. बयो आता विचार करते बरं झालं बाबांनी जे सांगितलं ते काही ना काही कामी तर आलं. बयो जागीच असते, पण ती काही बोलत नाही आता इराला. फक्त तिला आनंद होतो इरा अभ्यासाला बसली आहे हे बघून. आता बयो गेली आहे किचनमध्ये. सुमन आत्या म्हणते काय ग बयो काय करतेस. बयो मग सांगते सुमन आत्याला बाबांनी सांगितलं ना इराला काही ना काही त्याचा परिणाम झालाय. काल रात्री अभ्यास करत बसली होती आत्ते ती. आता सुमन एवढी खुश होते आणि म्हणते काय सांगतेस. बयो म्हणते हो ना. आता त्या दोघी पुढे काही बोलणार तेवढ्यात इरा शेवग्याच्या शेंगा घेऊन आली आहे. आता तिला अगदी बयो सारखंच व्हायचंय, पण न बोलता व्हायचंय. कसं ते बघा. आता बयो म्हणते वा इरा शेवग्याच्या शेंगाचं सूप करणार आहेस का. आता इरा म्हणते तुला काय करायचंय, इट्स नन ऑफ युअर बिझनेस, तू तुझं काम बघ ना. आत्या मला ते सामान दे बरं. सुमन म्हणते हो हो देते हां. आणि आता इरा तिच्या मनाने ते शेवग्याच्या शेंगाचं सूप बनवते, पण छान बनवते हां. आता बघा हां, बयोला इतका अत्यानंद झालाय की तिने विशालला कॉल केलाय. विशाल म्हणतो हां ग सरस्वती बोल, मी ॲक्च्युली तुलाच फोन करणार होतो. बयो म्हणते सर तुम्हाला मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, तुम्ही आज मला भेटाल ना. विशाल म्हणतो अगं हो, आपण तसं नेहमीच भेटतो, म्हणजे रोजच भेटतो ना, असं काय झालंय आज. बयो म्हणते आहे काहीतरी महत्त्वाचं, मी तुम्हाला सांगते भेटल्यावर. आता या विशालला वाटतं फ्रेंडशिप डे तर ही काही बिपोज करते की काय, म्हणून आता ते जरा त्याचा मोर पिसारा फुलवू लागलाय. असो, पण या गौतमीला आलं ना टेन्शन. ती विचार करते शुभूला माहीत असेल काय हे सगळं मी केलंय, किंवा त्याला संशय आला असेल का, काय करू आता. आता ती तिथे दारात उभी आहे बरं का शुभमकरांच्या खोलीचा. शुभमकर म्हणतात गौतमी अगं तिथे का उभी आहेस, ये ना इकडे बस ना. आता ती तिथे बसते त्यांच्याजवळ आणि म्हणते बरं वाटतंय ना रे शुभू तुला. शुभमकर म्हणतात तुला काय झालं, कसला विचार करत होतीस. गौतमी म्हणते अरे काही नाही, तू स्वतःची काळजीच घेत नाहीस रे शुभमकर, बघ ना हॉस्पिटलमध्ये लागलायस पुन्हा कामाला. आता तेवढ्यात इरा येते. मग शुभमकर म्हणतात मी कशाला काळजी घेऊ माझी, बघ माझी मुलं माझी कशी काळजी घेतात. अरे वा, शेवग्याच्या शेंगाचं सूप बयोने बनवलं असेल नाही. इरा म्हणते नाही बाबा मी बनवलंय. बयो म्हणते हो बाबा, अगदी शेंगा आणण्यापासून ते सूप करेपर्यंत सगळं आपल्या इराने केलंय. बरं आता ती बयो बिचारी कौतुकाने सांगतेय, तर आता या मायलेकीला काय प्रॉब्लेम आहे बरं. लगेच दोघीच्या दोघी तोंड वाकडं करताय. शुभमकर म्हणतात अरे वा मस्तच झालंय की सूप. आता ते पितात ते सूप आवडीने आणि म्हणतात हो अगदी बयो करते ना तसंच झालंय. आता ते सांगितल्यावर पण इराचं तोंड वाकडं झालंय. म्हणजे आता हिच्याशी वागावं कसं, अवघड आहे बाबा. हिच्या नवऱ्याचं किती अवघड होईल हे बघा. आता तो भाग वेगळा झाला. तर आता बयो सांगत असते कौतुकाने इराने केलंय वगैरे वगैरे, आणि आता ते काही या दोघींना सहन होत नाहीये हे बयोच्या लक्षात आलंय. म्हणजे तिची प्रेझेन्स त्यांना आवडत नाहीये, म्हणून बयो म्हणते बाबा तुम्ही गोळ्या घ्यायचे विसरलात. आता ती शुभमकरांना गोळ्या देते आणि कॉलेजसाठी निघून जाते. तर आता कॉलेजला आल्यावर असतो फ्रेंडशिप डे, त्यामुळे सगळेच जण एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधताना दिसताय. वैभवी आल्या आल्या नुसती आरवला विशच करते की अरे आरव हॅपी फ्रेंडशिप डे. तेवढ्यात तिथे पोटे सर येतात आणि म्हणतात काय चाललं रे तुमचा थिल्लरपणा, आणि काय रे तू त्या शुभमकर सरांचा मुलगा आहेस ना, हे थेरं करतो शोभतं का रे तुला. आरव म्हणतो अहो सर मी आत्ताच आलो, जस्ट आम्ही विशच करत होतो एकमेकांना. मग लगेच पोटे सर म्हणतात काय विश करता आणि कशाचे फ्रेंडशिप डे साजरे करता, अभ्यास करा परीक्षा जवळ आल्या तुमच्या. तेवढ्यात अंकिता येते आणि पोटे सरांना धक्का मारते. पोटे सर म्हणतात काय चाललंय ग तुझं. आता अंकिता म्हणते सॉरी सर चुकून झालं ते. आता ते म्हणतात तू पण फ्रेंडशिप डे साजरा करायला आली वाटतं. अंकिता म्हणते नाही मला अजिबात आवडत नाही फ्रेंडशिप डे वगैरे. आणि आता आरवला गपचूप डोळा मारते. आरवच्या लक्षात येतंय. आता अंकिता म्हणते सर मी तर आरवला बोलवायला आले होते, एका पेशंटला फार गरज आहे हो त्याची, घेऊन जाऊ ना त्याला.
पोटे सर म्हणतात हा हा नाही. आणि अंकिताने गंडवलंय पोटे सरांना. तर आता अंकिता आरवला घेऊन एका म्हणजे खोलीकडे गेली आहे आणि आरव म्हणतो अंकिता काय चाललंय तुझं, कोणी बघेल ना आपल्याला इथे. अंकिता म्हणते जाऊ दे रे, कोणी नाही बघत. आता अंकिताने छानसा केक आणलाय आरवसाठी फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायला. आरव म्हणतो अंकिता तुझ्यासारख्यांचं असं जमतं ना म्हणून केकवाल्यांची बिझनेस चालली आहे. अंकिता म्हणते जाऊ दे रे, अरे तुझ्यासाठी आणलाय खास मी, आपल्याला फ्रेंडशिप डे साजरा करायचा आहे ना. आणि तसं सुद्धा आपल्याला फ्रेंडशिप डे काय आणि व्हॅलेंटाईन डे काय सारखाच आहे. आणि ती त्याला आय लव्ह यू म्हणते आणि दोघंही जण एकमेकांसोबत केक कापतात आणि हॅपी फ्रेंडशिप डे म्हणतात. त्या केकवर लिहिलेलं आहे ना तेच. अंकिता त्याला विचारते आवडलं ना तुला, कसा वाटला वगैरे वगैरे. आणि आता दोघंही एकमेकांना मिठी मारतात केक कापून. तेवढ्यात ती बयो तिथे येते आणि ती या दोघांना अशी बघते आणि ती लगेच सॉरी म्हणून तिथून निघून जाते. आरव म्हणतो बघ तुला म्हटलं होतं ना मी कोणी बघेल म्हणून, तू पण ना अंकिता कधी कधी अतिच करतेस. आता अंकिता म्हणते जाऊ दे रे, तिला माहिती आहे आपल्या दोघांबद्दल. आणि अंकिता आता गोड लाजते. तर आता प्रेक्षकांनो या बयोला या दोघांना पाहिल्यावर मग विशालची आठवण येत असते. बयो या दोघांना बघते आणि त्या रूमच्या बाहेर गेल्यावर ती स्वतःच लाजते आणि आता मनातल्या मनात त्या विशालचा विचार करू लागते. आणि हे काय समोर विशालच असतो. विशालला पण बरेच जण हॅपी फ्रेंडशिप डे विश करत असतात पण विशालला मात्र बयोला विश करायचं असतं. बयो आता त्याच्या समोर येते तेव्हा खूप वेळ त्यांनी म्युझिक वाजवलंय आणि आता ते दोघं एकमेकांकडे बघतात. आता बयो त्यांना म्हणते की सर तुम्ही. विशाल म्हणतो हो अगं. आता ते दोघं पुन्हा बोलणार एकमेकांशी. तेवढ्यात कोणीतरी येतं आणि त्यांना हॅपी फ्रेंडशिप डे विश करतं. मग विशाल म्हणतो तू फोनवर काहीतरी सांगत होतीस ना सरस्वती, तुला मला काहीतरी सांगायचंय म्हणून. आता बयो चेहऱ्यावर असा आविर्भाव आणते जणू काही खरंच ती त्याला प्रपोज करणार आहे. आता त्याला पण तसंच वाटतं बिचाऱ्याला. विशाल म्हणतो बोल ना सरस्वती, तुला काहीतरी सांगायचं होतं ना मला. मग बयो म्हणते हो ते इरा आहे ना, अहो इरा खूप छान वागते आता. तिने बाबाचं बोलणं मनावर घेतलंय. आज तर बाबांसाठी सूप केलं तिने चक्क बाजारातून शेवग्याच्या शेंगा आणून. त्यावरती या विशालची रिॲक्शन अशी होती आता त्याला काय करायचंय, ती शेवग्याच्या शेंगाचं सूप करो का टोमॅटोचं सूप करो, त्याला काय फायदा ना तोटा बिचाराला. तो तिला म्हणतो अच्छा असं होतं का ते. बयो म्हणते हो. आणि आता तो सहज म्हणतो ते आज फ्रेंडशिप डे. आता बयो म्हणते हां चांगलंच आहे ना. आता काहीतरी म्हणते ती मला पण असं आवडतं वगैरे वगैरे काहीतरी म्हणते. आणि आता विशाल म्हणतो हो तुला पण मैत्री दिनाच्या शुभेच्छा, हॅपी फ्रेंडशिप डे. बयो मग त्याला म्हणते ॲक्च्युली सर आपलं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलंय ना. आता याला वाटतं अरे बापरे दिली हिंट दिली हिने. आता तो एकदम खुश होतो. विशाल म्हणतो काय म्हणालीस तू सरस्वती, पुन्हा बोल. आता बयो म्हणते होय म्हणजे आपलं नातं मैत्रीच्या पलीकडे गेलंय ना. आपण एकमेकांना सुख दुःख सगळं शेअर करतो ना, म्हणजे डबे शेअर करतो असं म्हणायचं होतं मला, बाकी काही नाही. आता असं म्हणून ती निघून जाते. पण विशालला वाटतंय की चला गाडी धक्क्याला लागणार आहे आपली काहीतरी. पण एवढंच सोपं आहे का प्रेक्षकांनो. या बयोच्या आयुष्यात आनंद कभी नाही. पण आता ही विचार करायला लागते मी विशाल सरांशी काही चुकीचं बोलले काय. नाही बरोबरच बोलले मी. पण आता तिला इरा दिसते समोर. आता ती इराला विचारायला जाते इरा अगं केव्हा आलीस. नाही म्हणजे तुला ना हॅपी फ्रेंडशिप डे. आज छान केलंस ना तू, बाबांना खूप आवडलं, म्हणजे आज चांगली वागलीस तू. आता असं ती काहीतरी बोलायला जाते पण आता इराला काही हिच्याशी बोलायची इच्छा नसते. ही उगाचच बळजबरी हिच्याशी डोकं लावत्या. जाऊ दे इरा, झालं गेलं विसरून जा, तू बदलली आहेस ना हे महत्वाचं. आता इरा तिला बोलवते तिच्याजवळ आणि जोरात तिचा हात पिरगाळते. बयो म्हणते इरा काय करते, सोड माझा हात. इरा म्हणते काय आहे ना, मी जो काही बदल केलाय ना माझ्यामध्ये तो मी माझ्या बाबासाठी केलाय. त्यामुळे तू गैरसमजत राहू नकोस की हे मी सगळं तुझ्यासाठी करतेय. तू कितीही मोठी डॉक्टर झालीस ना तरी तू मोलकरीण ते मोलकरीणच राहणार आहेस. आणि आपल्या दोघींमध्ये फ्रेंडशिप होणं शक्य नाहीये हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बहीण व्हायचाही प्रयत्न तू करू नकोस कारण ती तुझी लायकी नाहीये. त्यामुळे लायकीत राहायचं. या जन्मात तरी तुझी आणि माझी फ्रेंडशिप होणं शक्य नाहीये. आता तू बघशीलच ही इरा किती आणि कशी बदलली येते. आता असं बरंच काही बोलते ती आणि तिला खुन्नस देते आणि तिथून निघून जाते. आता प्रेक्षकांनो पुढे ते दाखवणार आहेत की शुभंकर, म्हणजे आजचा भाग इथेच पूर्ण झालाय. शुभंकर गौतमीला म्हणतात तुला माहिती आहे ना स्टोरूमचा ॲक्सेस तर तुझ्याकडे आहे, तुला कळलं का इंजेक्शन कोणी बदललं. आता ही इरा काय करते मोठेपणासाठी क्लासमध्ये ते टीचर काहीतरी क्वेश्चन विचारतात. आता ते म्हणतात सरस्वतीला माहितीच असेल पण इरा बळजबरी हात वर करते. तर आता बघूयात गौतमी पकडली जाते का. आणि आता इरा मोठेपणासाठी बदलायचा प्रयत्न करते पण बयोबद्दलची ईर्ष्या काही तिची कमी झालेली नाहीये. पुढे काय काय घडते ते बघूयात. प्रेक्षकांनो तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी मी किती रात्र झाली तरी या रिव्ह्यू देते मालिकेचा.
सो प्लीज एखादा लाईक तर मी नक्कीच डिझर्व करते. लाईक माय रिव्ह्यू अँड सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.